जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आज मी तुम्हाला इंटरचेंज ऑफ टेन्स ओके म्हणजे एका टेन्स पासून दुसरा टेन्स कसा बनविणे हे मी तुम्हाला शिकवतो ओके। आणि हा जो टॉपिक आहे हा टॉपिक तुमच्या एक्झामिनेशनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे 10वी आणि 12वीच्या बोर्ड एक्झामिनेशनसाठी। आणि तसंच इंग्लिश कम्युनिकेशन आणि जे तुमची इंग्लिश स्पीकिंग स्किल आहे त्यांना पण इम्प्रूव्ह करण्यासाठी याचा उपयोग केला जातो। पण डोंट वरी अबाउट इट मित्रांनो, मी आता जस्ट तुम्हाला फक्त तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनुसारच शिकवणार आणि जसे तुमचे एक्झामिनेशन कंप्लीट होणार त्यानंतर मी मेन फोकस इंग्लिश कम्युनिकेशनकडे करणार आहे ओके। म्हणजे इंग्लिश कम्युनिकेशन इम्प्रूव्ह कसं करायचं आणि ग्रामरचा यूज त्यामध्ये कसं करायचं हे सुद्धा मी शिकवणार। फक्त आता तुम्ही थिअरॉटिकली तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनुसारच स्टडी करा ओके। तर मित्रांनो, टेन्स हे 12 टाईपचे असतात। 12 म्हणजे जे मेन टेन्स आहे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स ओके। आणि त्याचे जे सब टेन्सेस आहे याला पकडून असे 12 टेन्स आहे ओके। तर याबद्दल मी तुम्हाला शिकवणार। तर मित्रांनो लक्ष द्या तुम्ही, आज मी तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स बद्दल शिकवणार ओके। तर आता जो टेन्स आहे तो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे ओके। तर एका टेन्सपासून दुसऱ्या टेन्समध्ये दुसऱ्या टेन्समध्ये कसं कन्व्हर्सेशन करायचं, कसं इंटरचेंज करायचं ते मी तुम्हाला शिकविणार आहे ओके। तर याकडे लक्ष द्या मित्रांनो, जसं तुम्ही टेन्स वगैरे बनविता ओके। तर एका टेन्समधून दुसऱ्या टेन्समध्ये तुम्हाला कन्व्हर्सेशन करायचं, इंटरचेंज करायचं असेल तर तुम्हाला जे क्रियापदाचे मुख्य रूप आहे म्हणजे जे मेन वर्ब आहे, मेन वर्बचे तुम्हाला फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म आणि फोर्थ फॉर्म सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे ओके। कारण की यानुसारच तुम्ही तुमच्या ज्या टेन्समध्ये कन्व्हर्सेशन करू शकता ओके। तर यासाठी तुम्ही लक्ष द्या, जसं यामध्ये दिलेलं आहे तर यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो फर्स्ट फॉर्म आणि सेकंड फॉर्म ओके। तर फर्स्ट फॉर्म दिलं आहे, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म आणि फोर्थ फॉर्म ओके। जसं या ठिकाणी जे राईट दिलेलं आहे राईट ओके, तर राईटचं सेकंड फॉर्म काय रोट आहे आणि थर्ड फॉर्म काय रिटर्न, फोर्थ फॉर्म काय रायटिंग ओके। तर अशा प्रकारचे जे तुम्हाला फर्स्ट टू फोर्थ फॉर्म जे तुमचे मेन वर्ब आहे त्याच्याबद्दलचे तुम्हाला हे फॉर्म्स आहे तुम्हाला माहिती असायला पाहिजे ओके। तर त्याबद्दल मी क्लास घेणार आणि शॉर्ट एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनविला आहे, तो बघून घ्या ओके। तर चला वळूया आपण मेन टॉपिककडे ओके। तर आता जो टॉपिक आहे तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, फॉर्मेशन ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स ओके। फॉर्मेशन ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स, तर सिंपल प्रेझेंट टेन्स कसा बनवितात आणि याला प्रेझेंट इनडिफाइनेट टेन्स सुद्धा म्हणतात ओके। साधा वर्तमान काळ बनविणे ओके। तर चला मित्रांनो, सर्वात इम्पॉर्टंट आहे फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ दी मेन वर्ब। तर या ठिकाणी बघा जो तुमचा मेन वर्ब असणार त्याचा तुम्हाला फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे, कारण की हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे ओके। तर सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, साधा वर्तमान काळ। तर या ठिकाणी बघा सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सब्जेक्ट नंतर क्रियापदाचे पहिले रूप घेतले जातात ओके। तर सिंपल प्रेझेंट टेन्स बनविताना सब्जेक्ट नंतर क्रियापदाचे पहिले रूप येते ओके। तर बघा या ठिकाणी मी काही उदाहरणं दिले आहे, ते उदाहरणं तुम्ही बघा ओके। तर हा सिंपल प्रेझेंट टेन्स। तर या ठिकाणी बघा फर्स्ट एक्झाम्पल, याम, इज, आर, वॉज, वेअर, शॉल बी, विल बी ही टू बीचे रूपे नसतात। सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये ही जी टू बीचे रूपे आहे टू बीचे रूपे नसतात ओके। हे जे टेन्समध्ये म्हणजे हे जे त्या वाक्यामध्ये येत असेल, त्या सेंटेन्समध्ये येत असेल तर त्याला तुम्ही रिमूव्ह करू शकता, त्याला तुम्ही काढू शकता ओके। जसं फॉर एक्झाम्पल इथे एक क्वेश्चन दिलेला आहे ओके। इथे एक क्वेश्चन दिलेला आहे, तर आय एम गोइंग टू स्कूल हा जो सेंटेन्स आहे हा कोणत्या टेन्समधील आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधील आहे। तर तुम्हाला त्याचं फॉर्मेशन सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये करायचं आहे ओके। तर या ठिकाणी बघा आय गो टू स्कूल मी शाळेत जातो, हा झाला सिंपल प्रेझेंट टेन्स ओके। तर मित्रांनो मला वाटते की तुम्हाला याबद्दल अंडरस्टँडिंग झालं असेल ओके। तर नेक्स्ट टॉपिककडे आपण वळूया। तर तो पण एक उदाहरण आहे, या ठिकाणी बघा सेकंड एक्झाम्पल ओके। तर या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल आहे, तर या ठिकाणी बघा तुम्ही जसं या टेन्समध्ये हॅव, हॅज आणि हॅड प्लस क्रियापदाचे तिसरे रूपही नसते ओके। तर मित्रांनो या टेन्समध्ये हॅव, हॅज आणि हॅड प्लस क्रियापदाचे तिसरे रूप नसते ओके। थर्ड फॉर्म ऑफ दी
वर्ब. ओके, थर्ड फॉर्म ऑफ द मेन वर्ब, त्याचं तिसरं रूप नसते. तर या ठिकाणी क्वेश्चन बघा. ओके, तर या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे, वी हॅव वॉच इट. ओके, वी हॅव वॉच्ड इट, आम्ही ते पाहिले नाही, आम्ही ते पाहिले आहे, आम्ही ते पाहिली आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा कोणत्या टेन्समधील आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्समधील हे सेंटेन्स आहे. तर याचं तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये करायचं आहे. तर ते कसे करा, या ठिकाणी बघा, वी वॉच इट, वी वॉच इट. तर तुम्हाला वरती दिला वी हॅव, हॅज आणि हॅड, हे जे त्या वाक्यामध्ये असेल, त्या सेंटेन्समध्ये असेल, तर त्याला तुम्ही रिमूव्ह करावं लागेल. आणि जो तुमचा मेन वर्ब आहे त्याचा तो जरी असेल त्या ठिकाणी ते त्याला सुद्धा तिथे त्याचं जे थर्ड फॉर्म आहे ते रिमूव्ह करावं लागेल. ओके, तर या ठिकाणी आपण रिमूव्ह केलं व्ही वॉच, जे वरती दिला आहे थर्ड फॉर्म दिलेला वॉच, तिथं जो ईडी दिलेला आहे तो ईडी तुम्ही रिमूव्ह करायचा आणि त्या ठिकाणी फर्स्ट फॉर्म घ्यायचा वॉच इट. बाकी जे ॲज इट इज आपण तिथे लिहिलेले आहेत. ओके, तर तिसरं उदाहरण बघूया. तर तिसरं जे उदाहरण आहे ते काय आहे? या टेन्समध्ये शॉल, विल, वूड, कॅन, कुड, शूड, मे, माईट, मस्ट, आउट टू, नीड टू ही सहाय्यकारी क्रियापदे नसतात. ओके, या सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये हे जे तुम्हाला सहाय्यकारी क्रियापदे दिलेले आहेत, म्हणजे जे ऑक्झिलरी वर्ब्स दिलेला आहे, या टेन्समध्ये नसतात. ओके, तर हे जे असेल त्या सेंटेन्समध्ये ते तुम्हाला रिमूव्ह करावे लागेल. तर या ठिकाणी बघा एक क्वेश्चन दिलेला आहे, ही शूड ट्राय हार्ड, ही शूड ट्राय हार्ड, त्याने खूप प्रयत्न केले पाहिजेत, त्याने खूप प्रयत्न केले पाहिजेत. याचं आन्सर बघा तुम्ही, ही ट्राईज हार्ड, ही ट्राईज हार्ड, तो खूप प्रयत्न करतो, तो खूप प्रयत्न करतो. बघा या ठिकाणी रिमूव्ह केलेला आहे ना, शूड आहे, तर या ठिकाणी आपण शूड रिमूव्ह केला. त्यानंतर ट्राय आहे, तर ट्रायचं आपण काय केलं? ट्राईज केला. ओके ना, ही ट्राईज हार्ड. ओके, तर मला वाटतं मित्रांनो तुम्हाला हे समजलं असेल. तर त्यानंतर फोर्थवाला एक्झाम्पल बघा, ह्या ठिकाणी फोर्थवाला एक्झाम्पल दिलेला आहे. तर या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आय आणि यू सोडून इतर कोणत्याही कर्त्यानंतर क्रियापदाला यस, इयस किंवा आयएस प्रत्यय लावावा लागतो. ओके, कर्त्यानंतर. तर हा जो नियम आहे तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, कारण की हा जो नियम आहे, हा जो रूल आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला काही गोष्टी 2 ओळी दिलेल्या या ठिकाणी ते तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे, ते लक्षात ठेवावं लागेल. ओके, एक वचनानंतर आय गो, व्ही गो, यू गो, दे गो. ओके, हे जे आहेत या वचनानंतर तुम्हाला जसे एक वचन आहे, एक वचनानंतर समोर जसे एक वचन आहे, एक वचनासमोर तुम्हाला आय गो, व्ही गो, यू गो, दे गो हे लावावं लागेल. ओके, आणि नंतर अनेक वचनासमोर तुम्हाला ही गोज, शी गोज, इट गोज हे प्रत्यय लावावे लागेल. ओके, तर मला वाटतं मित्रांनो हे तुम्हाला समजलं असेल. आणि त्यानंतर खालील निरनिराळ्या वाक्यांचे सिम्पल प्रेझेंट टेन्स बनविले आहे. ओके, तर त्याला अंडरस्टँडिंग करण्यासाठी तुम्ही नेक्स्ट टॉपिककडे वळा, ते तुम्हाला मी एक्सप्लेन करून देते. ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी एक काही उदाहरण दिलेलं आहे, ते तुम्हाला लर्न करावे लागेल. ओके, तर बघा या ठिकाणी एक क्वेश्चन दिलेला आहे, ही विल राईट अ लेटर, ही विल राईट अ लेटर, तो एक पत्र लिहील, तो एक पत्र लिहील. याचा आन्सर बघा, ही राईट्स अ लेटर, ही राईट्स अ लेटर, तो एक पत्र लिहितो, तो एक पत्र लिहितो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, यू आर डुईंग इट वेल, यू आर डुईंग इट वेल, तुम्ही ते चांगले करत आहात, तुम्ही ते चांगले करत आहात. याचा आन्सर बघा, यू डू इट वेल, यू डू इट वेल, तुम्ही ते चांगले करा, तुम्ही ते चांगले करा. ओके, त्यानंतर थर्डवाला जो क्वेश्चन आहे, थर्डवाला काय क्वेश्चन, शी विल बी डुईंग इट, शी विल बी डुईंग इट, ती करत असेल, ती करत असेल. ओके, शी डज इट, शी डज इट, शी डज इट. ओके, त्यानंतर फोर्थवाला जो क्वेश्चन आहे, दे हॅव मेड अ बिग होल, दे हॅव मेड अ बिग होल, त्याने एक मोठा खड्डा केला आहे, त्याने एक मोठा खड्डा केला आहे. तर याचा आन्सर आहे, दे मेक अ बिग होल, दे मेक अ बिग होल, ते एक मोठे छिद्र करतात, ते एक मोठे छिद्र करतात. त्यानंतर फिफ्थवाला जो क्वेश्चन आहे, शी हॅड बीन ट्राईंग हार्ड, शी हॅड बीन ट्राईंग हार्ड, ती खूप प्रयत्न करत होती, शी ट्राईज हार्ड, शी ट्राईज हार्ड. त्यानंतर 6वाला जो क्वेश्चन आहे, द पीपल प्रेज देअर प्रिन्स, द पीपल प्रेज्ड देअर प्रिन्स, लोकांनी त्यांच्या राजपुत्राची स्तुती केली, लोकांनी त्यांच्या राजपुत्राची स्तुती केली.
याचा आन्सर काय, याचं जे आन्सर आहे ते काय आहे, द पीपल प्रेज देअर प्रिन्स, द पीपल प्रेज देअर प्रिन्स, लोक त्यांच्या राजपुत्राची स्तुती करतात, लोक त्यांच्या राजपुत्राची स्तुती करतात. ओके, तर मित्रांनो मला वाटते की तुम्हाला हे अंडरस्टँड झालं असेल. तर आपण वळूया नेक्स्ट टॉपिककडे. तर या ठिकाणी काही टिप्स दिलेल्या आहे. ओके, तर ह्या ज्या टिप्स आहे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. जसे नकारार्थी वाक्य आहे, नकारार्थी जे वाक्य आहे, जे निगेटिव्ह सेंटेन्स आहे, याचं सिंपल प्रेझेंट टेन्स बनविताना कर्त्याच्या वचनानुसार डू नॉट किंवा डज नॉट घ्यावा लागेल. ओके, डू नॉट किंवा डज नॉट तुम्हाला घ्यावा लागेल. तर या ठिकाणी बघा क्वेश्चन दिलेला एक फर्स्ट नंबरचा जो क्वेश्चन आहे, ही इज नॉट कमिंग, ही इज नॉट कमिंग, तो येत नाही, ही इज नॉट कमिंग, तो येत नाही. तर याचे आन्सर काय होणार, ही डज नॉट कम, ही डज नॉट कम. मी तुम्हाला तर ही जी टीप आहे ही टीप तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर हे जे वाक्य कसे बनविलं आहे ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर त्याच्यानंतर जो सेकंडवाला जो क्वेश्चन आहे, दे हॅव नॉट वेटेड, दे हॅव नॉट वेटेड, त्यांनी वाट पाहिली नाही, त्यांनी वाट पाहिली नाही. तर याचा आन्सर काय, दे डू नॉट वेट, दे डू नॉट वेट, ते थांबत नाहीत. ओके, नाही तर या ठिकाणी दिले आहे जसं दे हॅव नॉट वेटेड, दे हॅव नॉट वेटेड. तर या ठिकाणी जो नकारार्थी सेंटेन्स आहे तर या ठिकाणी तुम्हाला जो सिंपल प्रेझेंट टेन्स बनवायचा आहे नकारार्थी वाक्यांचा, तर जो निगेटिव्ह सेंटेन्स आहे बनविताना कर्त्याचे वचनानुसार जो सब्जेक्ट आहे, सब्जेक्टनुसार तुम्हाला डू नॉट किंवा डज नॉट घ्यावा लागेल. ओके, दे डू नॉट, दे हॅव नॉट वेटेड, दे डू नॉट वेट. ओके, तर दे डू नॉट वेट हे तुम्ही याचं ट्रान्सलेशन केलं, याचं फॉर्मेशन केलं. ओके, त्यानंतर जे टिप नंबर 2 आहे ते या ठिकाणी बघा, प्रश्न जे तुमचं जो सेंटेन्स आहे ते प्रश्नार्थक असेल म्हणजे क्वेश्चनरी असेल, तर प्रश्नार्थक असल्या तर डू किंवा डज समोर घेऊन हा टेन्स बनवावा. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, जसं फॉर एक्झाम्पल फर्स्टवाला जो क्वेश्चन आहे, हॅव यू वॉच इट, हॅव यू वॉच इट. ओके, तुम्ही ते पाहिलंय का, तुम्ही ते पाहिलंय का. तर याचा आन्सर आहे डू यू वॉच इट, डू यू वॉच इट. ओके, आपण ते पहा. नेक्स्टवाला जो क्वेश्चन आहे, हॅजंट द कॉट इट, हॅजंट द कॉट इट. ओके, त्याने ते पकडले नाही का, त्याने ते पकडले नाही का. त्यानंतर जो याचा आन्सर आहे डझंट द कॅच इट, डझंट द कॅच इट. ओके, तर या ठिकाणी कारण की जे तुमचं प्रश्नार्थक वाक्य डू किंवा डज समोर घेऊन हा टेन्स तुम्हाला बनवावा लागेल. हॅव यू वॉच इट बघा, हे दोन्ही सेंटेन्स खूप इम्पॉर्टंट आहे. याला तुम्ही चांगला अंडरस्टँड करा आणि स्वतःसुद्धा बनवून बघायचा प्रयत्न करा. ओके, डू यू वॉच इट याचं जे थर्ड फॉर्म आहे ते पण आपण रिमूव्ह केलं. त्यानंतर जो तुमचा मेन जो सब्जेक्ट आहे त्याच्या अगोदर तुम्ही डू आणि डजचा यूज केलेला आहे. ओके, तर मित्रांनो मला वाटते तुम्हाला हे समजलं असेल. त्यानंतर नेक्स्टवाला आपण बघूयात. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी काही उदाहरणं दिलेलं आहेत, काही एक्झाम्पल दिलेलं आहेत. तर हे जे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे तर हे जे यामध्ये काही तुम्हाला 1 ते 12 पर्यंत क्वेश्चन दिलेले आहेत. ओके मित्रांनो, तर हे जे 12 क्वेश्चन आहे तुम्हाला सॉल्व करायचे आणि याचं जे आन्सर आहे मला कमेंट्समध्ये तुम्हाला ओके सांगायचं आहे. ओके, तर मित्रांनो तुम्ही याचा जे आन्सर आहे मला कमेंट्समध्ये सांगा. 1 ते 12 पर्यंत क्वेश्चन दिलेला आहे, कारण की मला वाटते तुम्हाला हे मी जे तुम्हाला शिकविलेलं आहे तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल तर तुम्ही या प्रश्नाचे आन्सर मला सांगू शकता. ओके, तर मित्रांनो हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके, तर भेटूया आपण नेक्स्ट टेन्समध्ये आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच गाईज.